अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनी कुठल्याही नकारात्मक घटनेत अडकू नये म्हणून स्वामी महाराज सतत प्रेरणा देतात आणि ते प्रेरणा देण्याचं एक छोटंसं माध्यम म्हणजे हे स्वामी संदेश असतात. आजचे स्वामी संदेश सांगण्यापूर्वी प्रत्येक स्वामी भक्तासाठी हा संदेश आहे. लक्षपूर्वक ऐका. वर दिलेल्या 2 अंकापैकी एक अंक निवडायचा आहे आणि स्वामी तुम्हाला काय सांगत आहे हे जाणून घ्यायचं आहे. स्वामी सांगतात, आज जो हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकणार आहे श्री स्वामी समर्थ महाराज त्याला रिकाम्या हाताने पाठवणार नाहीत. कारण आज स्वामीचा हा एक शब्द खूप लोकांच्या आयुष्याला वळण देणार आहेत. होय, सगळं करून सुद्धा तुमचं नशीब उदयाला येत नाही तर साक्षात स्वामी माऊली तुमचे उत्तर आत्ता तुम्हाला देणार आहेत. घर, संसार, जबाबदाऱ्या ह्या सगळ्यातून तुम्हाला आता आनंदच आनंद मिळणार आहे. फक्त विश्वास ठेवून हा संदेश तुम्ही जर शेवटपर्यंत ऐकलात तर नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर आज मिळणार आहे. वय पहा, खूप जण असे आहेत ते सारखे रडत असतात. कितीही मेहनत केली तर त्यांना मिळत नाही. सगळं चांगलं सुरू असताना हीच ती वेळ असते जेव्हा तुम्हाला आता आधीपेक्षा जास्त सावध राहायला शिकावं लागतं. लोकांची वाईट नजर कधीही तुमच्यावर पडते आणि तुमचे वैभव, सुख हिरावून घेतले जाते. हे सांगता येणे शक्य नाही. यासाठी तुम्हाला तुमच्या आयुष्यात या गोष्टी जपून राहायला पाहिजे. वै स्वामी भक्तांनो, आज हा संदेश तुम्ही शांतपणे ऐका. कारण आज स्वामी स्वतः तुम्हाला आश्वासन देत आहे. होय, हे शब्द ऐकताना डोळे बंद करा आणि श्वास हलका घ्या. फक्त स्वामीच्या शब्दांना आपल्या हृदयात उतरून घ्या. स्वामी भक्तांनो, 5 जीवनात सर्वात मोठा शस्त्र कुठला आहे माहीत आहे का? ते म्हणजे शांतता. शांत मनाने निर्णय घेतला की अर्धा काम तिथेच आपण जिंकलेलं असतो. गोंधळ, राग, सगळं काही हे सगळं आयुष्य उद्ध्वस्त करतो. पण शांतपणे विचार करणारा माणूस प्रत्येक अडचणीतून मार्ग काढतो. शांत मनाने समोर बघितलं की तोंड आपोआप दिसतं. आणि हाच मंत्र आज मी तुला देणार आहे बाळा. जेव्हा राग येतो, दुःख वाटतं, कोणीतरी दुखवतो, तेव्हा तिथेच तू थोडं शांत बस आणि फक्त माझं नाव घे. कोणाकडे तू जाण्याची गरज नाही. देवळात, ज्योतिषाकडे, कुठेही नाही. तू आहेस तिथूनच माझं नाव घे. तुझं मन शांत व्हावं यासाठीच मी आता प्रयत्न करणार आहे. बाळा, तुझं मन गोंधळात मिळू नकोस. माझा आवाज तुला येईल. तुला वाटतं की हे संकट तुझ्या आयुष्यात, पण संकट कायमचे नसतात रे बाळा. एकही अडचण कायमची नसते. काळी रात्र असेल तरी सकाळ होतेच. तुला वाटतं काहीच बदलणार नाही, पण बघ, मी आहे ना. माझा भक्ताचं रक्षण करणं हेच माझं काम आहे. तू फक्त स्वतःवरचा विश्वास सोडू नकोस. वै स्वतःला सगळं ठीक होईल हेच वाक्य तू सांगत राहा आणि आयुष्याला दिशा दे बाळा. कधी थांबून विचार केलास का आजवर जे मिळालं ते किती मोठं आहे? ज्या क्षणी तू धन्यवाद म्हणायला शिकशील त्या क्षणी मी तुला आणखी देऊ लागेल. रोज रात्री झोपताना तू या गोष्टीसाठी तू धन्यवाद म्हण. हे देवा, आज जे श्वास घेते, मला अन्न मिळालं, मला निवारा मिळालं, हे 3 मला मूलभूत गरजा माझ्या पूर्ण झाल्या आणि हे असेच मला पुढचे दिवसही मिळू दे, असं तू म्हण. आणि बघ, नक्कीच तुला माझा आशीर्वाद द्विगुणित होईल. तुला मिळणार आहे. आता कदाचित तुझ्या वाट्याला दुःख येणार नाही. कायम सुखाचा सडा आता तुझ्या आयुष्यात पडणार आहे. तुझ्या आयुष्यातले सगळे गोंधळ आता निघून जाणार आहेत. तू उभा राहिलास तर मी तुझा कायम पाठीशी राहणार आहे. हा विश्वास तू ठेवलास तर नक्कीच तू प्रत्येक यश सर करणार आहेस. होय बाळा, हा विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप कर. व्हिडिओला लाईक कर. चॅनलला सबस्क्राईब कर बाळा. आज जे काही तू सांगत
आहे. जे तुला नावे ठेवत आहेत तेच उद्या तू त्याच्यावर आणि बघ तुला सर्व काही मिळणार आहे. माझ्या लेकरा, जीवनात असे काही मूल्य आहेत जी काही याआधी तुम्हाला कधीच माहिती नव्हते. ते सगळं आता तुम्हाला समजणार आहे की आपल्याबद्दल कोण काय विचार करतो, आपल्या आयुष्यात काय चाललंय आणि आपल्या मनाप्रमाणे व्हायलंय का. वय सर्व काही आता तुमच्या मनाप्रमाणे होणार आहे. स्वामी भक्तांनो, लक्ष द्या. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्कीच होणार आहे. फक्त श्रद्धा ठेवा. श्रद्धा आणि विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक गोष्टीला तुमच्या मनाप्रमाणे व्हायलाच पाहिजे. आपण बऱ्याचदा एखाद्या गोष्टीसाठी घाबरत असतो, तर ते घाबरायचं नाही. आपल्याला प्रत्येक वेळेला त्याचा सामना करायचा आहे. सर्व संकटे आपल्या आयुष्यात आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर हे दुर्भाव आहे. जे दुसऱ्याच्या अनुभवावरून शिकतात ते खरे शहाणे. जे स्वतःच्या अनुभवावरून शिकतात ते दीड शहाणे. जे कोणाच्याही अनुभवावरून शिकत नाही ते अतिशय आपले आहेत. हा फक्त आपला भास आहे. आपल्या साथीला शेवटपर्यंत श्वास हे आपल्याला देवच करणार आहे आणि आपण देवाचं आपल्याला मदत करणार आहे. कायम आपल्या जीवनातील चांगले गोड हे कोणालाही दिसणार नाही, पण वाईट गुण प्रत्येकाला दिसल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येकाला वाटेल आपण आपल्या आयुष्यात पुढे जात आहोत, हे नक्कीच आपण पुढे जात आहोत, पण याचं स्वतःवर विश्वास ठेवून आयुष्यात मिळवायचं ते मिळवत आहे. आपल्यातील चांगल्या गुणावर सगळे गप्प असतात आणि दुर्गुणाची चर्चा प्रत्येक जण करतो. हे जग असंच आहे बाळा. तिथे खोटं बोलणारा प्रत्येकाच्या मनावर राज्य करतो आणि खरं बोलणारा प्रत्येकाच्या मनातून उतरून जातो. जग बदलला आहे तर साथ देणारा असावा, स्वार्थ पाहणारा असावा. या जगात नाते तर फक्त स्वार्थ पाहत आहे. बाळा, स्वतःला सांग की तुला जे काही करायचं ते तू नक्कीच करू शकणार. तू अनंत आहेस. आयुष्यात कदाचित संकटे असतील तर त्या संकटाचा सामना करून तू पुढे जाणार आहेस, कारण तुझ्या पाठीशी साक्षात भगवंताचा आशीर्वाद आहे. जर तुझ्या देवावर विश्वास कर आणि हा संदेश तू आपल्या प्रियजनांना शेअर कर. जे तू कुणालाही दुःख सांगितलं नाहीस ते दुःख मला माहीत आहे. मी नेहमीच तुझी साथ देणार आहे. तुला प्रत्येक संकटातून मी बाहेर काढणार आहे. विश्वासाने तुझं आहे तू आनंदाने जग. माझ्या लेकरा, नाम जप तू करत राहा. नेहमी तू प्रगती करत राहा. त्याने तुझी प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे होणार आहे. खचून जाऊ नकोस, दुःखी राहू नकोस. विश्वास ठेवून प्रयत्न करत राहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.